कोशिंबीर ही जेवणाची चव वाढवणारी, आरोग्यासाठी अत्यंत थंडगार देणारी डिश आहे. झटपट आणि चविष्ट कोशिंबीर कशी बनवायची ते सुरू करूया. 2 हिरवी मिरची असे 2 तुकडे केले मी छोटे छोटे. कढीपत्ता, कोथिंबीर, साखर 1 चमचा, अर्धी वाटी दही, शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी, 2 काकडी गावरानी, चवीपुरतं मीठ. काकडी तुम्ही कोणची घेतली तरी चालेल. काकडी आपण स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपल्याला साल काढून घ्यायची. आपण साल काढून घेतले आहे. आता आपल्याला दोन्ही साईडचे हे जे ते कापून घेऊया. तुम्ही बघू शकता मी वेळी घेतली आहे आणि काकडी आपण टोचायची अशी. आपण एक बाउल घेतला आहे. आपल्याला याच्यात काकडी घालायची आहे. काकडी आपण याच्यासाठी घातली. काकडी एक तर चिरून घ्या किंवा मग टोचून. शेंगदाण्याचं कूट घालूया अर्धी वाटी, जाडसर शेंगदाणे आधी भाजून घ्या आणि नंतर मग शेंगदाणे गाळ झाल्यानंतर शेंगदाणे मिक्सरमधून फिरून घ्या अशी जाडसर. दही घालूया. दही किंवा फेटून पण घालू शकता किंवा मग डायरेक्ट असं घातलं तरी चालेल. गॅस चालू केला आहे. आपण गॅसवरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपण तेल घालूया. चार चमचे आपण तेल घातलं आहे. छोटे चमचे जे आपण पोह्याला खातो ते. तेल गरम झालं आहे. जिरा घालूया 1 छोटा चमचा. हिरवी मिरची घालूया. कढीपत्ता घालूया. फोडणी घालूया. चवीला साखर घालूया बॅलन्स राहण्यासाठी. समजा तुम्हाला कोशिंबीर आता खायची असेल तर तुम्ही लगेच मीठ घाला किंवा मग 1-2 तासांनी खायचं असेल त्यावेळेस मग मीठ आणि दही घाला. मीठ घातलंय चवीपुरतं. कोथिंबीर घेतली आहे, धुवून घेतली आहे आणि चिरून घेतली आहे. ती आपण हलवून घेऊया. शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक नका करू, थोडं जाडसर राहू द्या. त्यांनी दाताखाली छान चव येते. दही आंबट जसं तुम्हाला दही पाहिजे जास्त टाकू शकतात कोशिंबीरमध्ये. आणि चवीला खूप छान झाली आहे ही काकडीची कोशिंबीर. तयार झाली आहे. खायला एकदम सुंदर झाली आहे आणि चविष्ट आणि चटपटीत झाली. म्हणजे गोड आंबट असं छान झालं आहे. तुम्हाला दही पाहिजे नसेल तर तुम्ही लिंबू घालू शकता. आणि चटणी खरंच खूप सुरेख झाली आहे. आणि हे जे मी केलं आहे हे सगळं, हे जे आपले काकडीची साल असतात ते काढले आणि त्याचं मी हे फूल तयार केले असे. तर तुम्ही हे असं करू शकता. कधीतरी काही कार्यक्रम असेल घरात तर मग आपण हे करू शकतो. ही कोशिंबीर काही ते जेवणाच्या पानात किंवा मग भातासोबत खायला खूप अप्रतिम लागते. चटणी एकदम स्वादिष्ट झाली आहे. अशाच मराठमोळ्या रेसिपीसाठी चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.